भगवान श्रीकृष्णांचं जीव की प्राण असलेले दोन व्यक्ती म्हणजे गाय आणि संत। आणि त्याच आशयाची एक ओवी भगवंताने सांगितलेली अध्याय नंबर 11 ओवी नंबर 1391। देव म्हणतात, या लागी गाई आणि ब्राह्मण, 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 माझा जान जीव प्राण, माझा जान आणि जीव प्राण, माझा जान जीव प्राण, माझा जान जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान, माझे पूजेचे अधिष्ठान, सुलभ जान ये दोन्ही, सुलभ जान ये दोन्ही। अर्थ लक्षात घ्या। देव म्हणतात की माझा जीव प्राण आहे। काय काय? गोमाता आणि संत। ब्राह्मण म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान आणि परिपूर्ण आहे असा व्यक्ती म्हणजे संत ऋषीमुनी। आणि म्हणून भगवंताला अत्यंत आवडते दोन जीव आहेत ते म्हणजे गोमाता आणि संत। आणि देव म्हणतात की हे माझे पूजेचे अधिष्ठान आहे, म्हणजे यांची पूजा केली तर माझी पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त। सुलभ म्हणलेलं देवाने काय शब्द वापरला आहे? सुलभ जान ये दोन्ही। म्हणजे या दोघांची सेवा जर आपण केली तर जीवन आपलं सुलभ होऊन जाईल, आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडतील असं देव स्वतः इथं सांगत आहे। गोमातेची आणि संतांची सेवा केल्याने कमी वेळामध्ये जास्त पुण्य प्राप्त होतं आणि ते सुद्धा फळ लवकर प्राप्त होतं। पुण्याचं फळ देखील आपल्याला लवकर प्राप्त होतं। म्हणून या दोन्ही व्यक्तींची जर आपण सेवा केली, गोमातेची आणि संतांची, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगलं फळ लवकर प्राप्त होतं। भगवान श्रीकृष्णाच्या या शब्दावर विश्वास ठेवून आपण प्रत्येकाने गोमातेची सेवा आणि संतांची सेवा नक्की केली पाहिजे।